मित्रांनो, आज आपण भरतोय पाणी, ते पण वावर वलायला. आज वावर वलतोय ते एकदम कडक झाले ते याच्यामुळे. मग वलायला लोटर चालत नाही आणि पिलर चालत नाही, त्यामुळे त्याला वलावंच लागणार आहे. तर आपले बैल पण बाजूलाच बांधले आपण, इथंच पाणी भरायचं आणि त्यांना पाजून द्यायचे. बघू शकता बरं आहे कसा करून तो आता मारायला. सरजा यो, सरजा बघा, सरजा बघा कसं माडी बघा, सरजा सरजा सरजा. हा इकडं कालवड आहे, तिकडं एक गुर आहे म्हणजे गाय. ते सर्व गाई वगैरे आपलं रान आहे. इकडं भेंडी लावली होती, पण आता तिथं गहू टाकायचं आहे, त्यामुळं ते वार वलून मग म्हणजे उतरायला पण त्रास होत नाही वरले गेलं तर. मग त्याला गहू टाकायचं आहे, वरून लोटर मारून गहू टाकून. इकडं पाईपलाईनीचं काम चालू होतं आपलं, आता तर वावरांमुळं बंदच झाले. हा भाऊ येते आता ब्लॉगिंग शूट करायला, तर म्हणे मला पण घे ब्लॉगमध्ये. बघा कसं ताट होतं मारायला, बघू शकता. कसं वाटलं मित्रांनो आपलं शेत? चांगलं पूर्ण 27 एकर रान आहे. 27 एकरमध्ये तर अर्धा खडकच आहे आणि अर्धा जे आहे ते चांगले आहे. त्यामुळं आपण आता अर्धच करतो, अर्धा असं ढोरांना चरायला ठेवतो. त्यामध्ये आता आपल्या वावरातून तापीची पाईपलाईनचं काम चालू आहे, जेणेकरून आता तिथं बंद झालं आहे. याच्यामुळं वावर आता बागेत झाले, त्यामुळे आता उन्हाळ्यातच काम चालू आहे. तिकडून झालं आहे, तापी वगैरे पूर्ण झाली, इकडूनच आता बंद आहे. बघू शकता त्यांच्यावर आता पाईपांवर बसलो मी. आणि हा भाऊ माझा जिथं मी जाते तिकडंच येत होतो, म्हणे मला ब्लॉगिंगमध्येच घे. बघू शकता आता इकडं आला मी, इकडं बसलो आहे. तो फक्त असं मारत नाही, पण आपण जवळ गेल्यावर आहे ना, तो आपल्याला असं करतो की म्हणजे त्याचं ते एक प्रकारे प्रेम आहे. जवळ जाताना आपण ताट होत होतो, पण नंतर आपण त्याच्या एकदम जवळ गेलो का खाल माल घालून असा शांत उभा राहतो. घरची गाईचा गोरा आहे तो आपला, आणि आमच्या घरात सर्वांचा लाडका आहे तो. खूप जीव लावता त्याला घरचे.